स्वामी भक्तांचे अनुभव भाग दुसरा. नीटनेटका आधुनिक पोशाख केलेला गोरागोमटा, नाकी डोळा नीटस, दुसऱ्यावर छाप पडेल अशा व्यक्तिमत्वाचा एक तरुण श्रींकडे आला. पूर्वपरिचय होता, कारण चहा स्वागत झाल्यावर श्रींनी एकदम विचारलं, सर्व काही नियमित व्यवस्थित चालू आहे की नाही. तरुण म्हणाला, प्रयत्न चालू आहे, पण अद्यापी समाधानकारक यश येत नाही. श्री स्वामी म्हणाले, यश येत नाही म्हणजे काय. तरुण म्हणाला, म्हणजे काही करायला बसलो तर कंटाळा येतो, दुसरंच काहीतरी करावं असं वाटू लागतं, यात काय वाचायचं, ते कशाला म्हणायचं, असे विचार येऊ लागतात आणि जे तुम्ही करायला सांगितलंय त्याऐवजी निराळच काही घडत असावं असं वाटतं. इतर दर्शनार्थींप्रमाणे नमस्कार आशीर्वाद घेऊन तो निघून गेला. नंतर श्री म्हणाले, आत्ता आला तो अमुक अमुक नावाचा, घरचा चांगला आहे, आर्थिक व्यवहारात सज्जन आहे, पण सज्जनांची इतर लक्षणं कमी आहेत. भोळ्या भाबड्या चांगल्या दिसणाऱ्या स्त्रियांवर छाप पाडून नादी लावणं हा दोष आहे. तो मानसिक रोगी आहे. त्याचे सर्व विचार त्या संबंधीच्या मनोराज्याने चालतात. मुळात असलेल्या सत्प्रवृत्तीची गळचेपी होते, म्हणून त्याला काही या मार्गाची आवड निर्माण व्हावी आणि वाईट विचार कमी व्हावेत म्हणून काही करायला सांगितलं आहे. मी म्हणालो, पण अशा माणसाला जवळ करण्यात काय हशील. लोकांना आपल्या प्रभावळीत असलं रत्न पाहून समाधान खासच वाटणार नाही, उलट काही शंका कुशंका वाढण्याचा संभव. श्री स्वामी म्हणाले, आपण जे काय करतो ते लोकांना काय वाटेल एवढ्या एकाच गोष्टीचा विचार करून करतो का. आपण योग्य आणि आवश्यक अशाच गोष्टी करायच्या असतात, इतरांचा संबंधच काय. मी म्हणालो, तरीसुद्धा अशा माणसाला उपासना देणं जरा धाडसाचंच, कारण यामुळे मिळालेल्या शक्तीचा आणि प्रतिष्ठेचा त्याच्याकडून दुरुपयोग होण्याचा संभव अधिक. श्री स्वामी म्हणाले, शक्य आहे, पण पवित्र शक्ती अपवित्र कार्यात वापरण्याचं धाडस सहसा होत नाही. दारुड्यालासुद्धा दारू पिणं वाईट हे मान्य असतं, शिवाय आपल्या कृत्यामुळे शक्ती मिळते, चांगला परिणाम प्रत्ययाला येतो, हेही कमी महत्त्वाचं नाही. मागे मी म्हणालो नाही का की अधोगती हा निसर्गधर्म आहे. जन्माला आलेला प्रत्येक प्राणी मृत्यूच्याच दिशेने नेहमी वाटचाल करीत असतो. नदीचं उदाहरण घे. पर्वत शिखरावर उच्चस्थानी उगम पावलेली नदी अधोगतीने शेवटी सागराला मिळते. त्याच नदीच्या पाण्याकडून काही चांगलं काम करून घ्यायचं असेल तर आपण काय करतो, नदीला धरण बांधतो, बांध घालतो, पाण्याचा संचय करून त्याची उंची वाढवतो. मग त्या वाढलेल्या शक्तीचा उपयोग वीज निर्मितीसाठी अगर कालवे काढून विविध प्रकारे करून घेतो. म्हणजेच नदीच्या नैसर्गिक अधोगतीला यमनियमांचा अडसर घालून तिला सत्प्रवृत्त करतो. तसंच माणसाचं आहे, त्यांना अधोगतीतून वाचवणं हा माझा धर्म आहे. त्यानुसार आवश्यक ते यमनियमांचे बांध सांधणं, त्यांच्याकडून जास्तीत जास्त करवून घेणं, प्रेरणा देणं हे माझं काम आहे आणि तेच मी करीत आहे. खरं आहे ना. खरं आहे. श्री स्वामींनी सांगितलेली ॲनॉलॉजी म्हणजे रूपक इतकी फिट्ट बसत होती की त्याला तोड नाही. याला पूरक अशा पौराणिक कथा श्रींनी सांगितल्या. मनात डाचणारी एक शंका अनायासे दूर झाली. अविचल श्रद्धेने माणसाच्या हातून कशा अतर्क्य गोष्टी घडतात हे स्वामी सांगत होते. त्याच सुमाराला एका मुलाला घेऊन एक गृहस्थ आले. चेहरा केविलवाणा, अगतिकपणाचा भाव. त्यांची हकीकत सांगितली ती अशी. बरोबर आलेला त्यांचाच मुलगा. त्याच्या मेंदूत ट्युमर झाला होता. 2 वेळा ऑपरेशन झालं. त्यावेळी बरंही वाटलं. त्यावेळी डॉक्टर म्हणाले होते की आता परत ऑपरेशन करायची वेळ आली तर फारशी आशा नाही, आणि आता परत 3ऱ्या वेळी पूर्वीसारखाच त्रास सुरू झाला आहे. श्री स्वामींनी त्यांना अंगारा प्रसाद दिला, काही निष्ठापूर्वक करण्यास सांगितलं, खात्रीने गुण येईल असा दिलासा दिला. त्यांचं समाधान करून त्यांना पाठवलं. सुमारे 2 महिन्यांनी ते परत आले. त्रास कमी झाला आहे, आता ऑपरेशनची गरज पडेल असं वाटत नाही असं डॉक्टर म्हणत होते वगैरे सांगून गेले. त्यावेळी श्रींनी सांगितलं की काही काळजी करू नका, मुलगा खात्रीने बरा होईल, ऑपरेशनची वेळ येणार नाही. पुढे तो मुलगा पूर्ण बरा झाला. त्याला बँकेत नोकरी मिळाली. आता लग्न वगैरे होऊन सर्व ठीक आहे. यासंबंधी बोलताना स्वामी म्हणाले,
या केसमध्ये मला शक्ती खर्च करावी लागली नाही असं नाही, पण गुण आला तो मात्र त्याच्या दृढ श्रद्धेने, जबरदस्त इच्छाशक्तीने. एक मत्स्य व्यवसायातील गृहस्थ श्री स्वामींना भेटायला आले. लोकात स्मगलर म्हणून त्यांच्याविषयी बोलवा होता. हा गृहस्थ सधन आणि 150-200 कुटुंबाचा पोशिंदा होता. तो एकदा मालासह पकडला गेला. त्यानंतर श्रींकडे आला होता. सर्व ऐकून झाल्यावर श्री स्वामी म्हणाले, कोणतेही बेकायदेशीर काम करू नये. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षसुद्धा अशा सूचना तू ज्या कोणाला मानतोस त्याच्याकडून तुला निदान 3 वेळा तरी मिळाल्या होत्या. मग का थांबला नाहीस? त्यावर तो म्हणाला, थांबणे प्राणाला मुकणे होतं. धनाच्या आणि पैशाच्या लोभाने नाही. याकरता मी थांबूच शकलो नाही. नाईलाजाने सर्व चालू ठेवावं लागलं. स्वामी म्हणाले, त्या कामात पूर्वीसारखं तुझं लक्ष नव्हतं, म्हणूनच ही वेळ आली. नंतर म्हणाले, ठीक आहे, तू स्वतः सत्प्रवृत्त आहेस, लोकांचा पोशिंदा आहेस, लोकांना अडीअडचणीच्या वेळी उपयोगी पडणारा पैसेवाला आहेस, म्हणून पैशाच्या बळावर तू स्वतः यातून शिक्षा न होता सुटशील. 2 सहकार्यांना शिक्षा होईल. अर्धा अधिक माल जप्त होईल किंवा तुला मिळणार नाही. केस बरीच वर्ष चालेल. तोपर्यंत आणि नंतर सहकार्यांना जगण्यापुरता व्यवसाय दे. त्यांना टाकू नको. इतर नवे उद्योग उभे कर. तुला शक्य आहे. सर्वांना सामावून घे. सर्व काही ठीक होईल. त्याप्रमाणे 3 वर्षांनी ती केस संपली. निकाल लागण्यापूर्वी एक वकील महाशय श्रींकडे आले होते. त्यावेळी गप्पा गोष्टीत वरील विषय निघाला. ती केस त्यांनी पाहिलेली होती. त्यांच्या मते सर्व माल जप्त होऊन निदान 10 वर्ष तरी शिक्षा होईल. पण प्रत्यक्षात मात्र स्वामींनी सांगितलं होतं तसंच झालं. हे भवितव्य होतं आणि ते श्रींनी वाचून दाखवलं होतं. पण अनेकांना सज्जन पोशिंदा एका चुकीने जीवनातून उठू नये म्हणून स्वामींनी काही रदबदली केली होती हे मात्र समजलं नाही. त्यांच्याकडे श्रींनी रुद्राक्ष मागितलं होतं आणि त्यांनीही ते न चुकता पोस्त केलं होतं.